नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतोय. एक गुड न्यूज मी आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे. अर्थ व सांख्यिकी संचालनालय विभागाचा आकृतीबंध नुकताच मंजूर झालेला आहे. त्याबाबतचा GR या ठिकाणी आपल्या हातामध्ये आलेला असताना आपण आपल्यासोबत या ठिकाणी मी शेअर करतोय, जेणेकरून आपण या आकृतीबंधामधून आपल्याला काय घेणार आहोत, स्पर्धा परीक्षा करत असलेल्या महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी काय घ्यायचं, काय शिकायचं, कशासाठी हा आकृतीबंध पाहायचा आहे. तर तुम्हीही प्रशासनामध्ये ज्यावेळेस जाल त्यावेळेस तुमच्या विभागाचा देखील अशा पद्धतीचा आकृतीबंध तयार होत असतो आणि दरवर्षीने त्यामध्ये काही पदं निरसित होतात, म्हणजे कमी केली जातात. टप्प्याटप्प्यानं चतुर्थ श्रेणीमधील जी काही पदं असतील की ते कामाचीच नाही आहेत, आता जे तंत्रज्ञान अवगत होते या विभागामध्ये आणि तशा पद्धतीनं ज्या पदासाठी कामच नाही ती पदं निरसित केली जात आहेत आणि नव्याने कोणती पदं ऍड केली जात आहेत आणि समावेश केलेल्या पदांचा रिक्त जागांची जी जाहिरात येते त्या माध्यमातून आपल्याला रोजगार उपलब्ध होतो. म्हणून हा आपल्यासाठी आकृतीबंध जो तयार होतोय, मंजूर होतोय, तो आपल्यासाठी कामाचा आहे. ज्यावेळेस तो आकृतीबंध त्या विभागाचा किती जागांचा, वाढीव पदांचा त्यामध्ये समावेश आहे आणि त्या पदांची जाहिरात आपल्याला येणार असते आणि त्या अनुषंगानं आपला विद्यार्थी त्या दिशेनं वाटचाल करत असतो की त्या विभागामध्ये आपल्याला जॉईन व्हायचं, अभ्यास करायचा, नोकरी मिळवायची, त्या उद्देशानं अभ्यास करत असतो आणि म्हणून हा आकृतीबंध आपण पाहत असतो. बघा आपण आकृतीबंध पाहतोय. तर त्यापूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आहे. त्यामध्ये सहाय्यक आयुक्त हे पद थेट सरळ सेवेने भरलं जाणार आहे. त्या संदर्भात आपल्याकडे दोन बॅच आहेत. एक बघा टेक्निकल आहे आणि दुसरी नॉन टेक्निकल आहे. बघा आता यामध्ये तुम्हाला पूर्ण जर टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल घ्यायचं असेल तर अशी एक बॅच आहे आणि नॉन टेक्निकलची एक बॅच आहे. 2499 रुपयामध्ये ही बॅच तुम्हाला मिळेल. त्यामध्ये ऍक्ट, नियमावली आणि योजना लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात आहे. तुम्हाला या दोन्ही बॅच बद्दल माहिती हवी असेल तर 9226016161 या नंबरवरती तुम्ही कॉल करायचा आणि सगळी माहिती घ्यायची आहे. आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे येत आहोत. पुन्हा एकदा जो अर्थ व सांख्यिकी संचालनालय या विभागाचा आकृतीबंध मंजूर होतोय त्यामध्ये बघा 10 एप्रिल 2026 चा हा जो GR आहे त्या GR नुसार आपण पाहतोय की सुधारित आकृतीबंधास मान्यता देण्याबाबत हा GR या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तर यामध्ये काय सांगितलंय बघा, अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या 996 पदांचा आकृतीबंध यापूर्वी 2022 ला निश्चित करण्यात आला होता. आता 2022 झाल्यानंतर पुन्हा एकदा 2017 ला 29 जून 2017 ला नवीन सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यासाठी देण्यात आलेला होता आणि त्या अनुषंगाने काही सूचना देखील त्या ठिकाणी केलेल्या होत्या. त्याच्यानंतर 13/10/2025 रोजी झालेल्या बैठकीत 1901 बघा म्हणजे 1901 पदांचा आकृतीबंध या ठिकाणी मंजुरीसाठी प्रस्ताव केलेला आहे. त्या अनुषंगाने मंत्रिमंडळाची बैठक या ठिकाणी झाली आणि त्याच्यानंतर बळकटीकरण आणि नियोजन विभागांतर्गत उपयुक्त जिल्हा नियोजन समित्या, त्यामध्ये मानव विकास कार्यक्रम, वैधानिक विकास मंडळे, तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम, नक्षलग्रस्त भाग, विशेष कृती आराखडा अशा एकूण तब्बल 1901 पदांचा या ठिकाणी सुधारित आकृतीबंधास मान्यता देण्याबाबत या ठिकाणी पुढील प्रमाणे निर्णय घेत असलेला हा आकृतीबंध शासन निर्णय काय सांगतो तर आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता पदसंख्या आहे अर्थ व सांख्यिकी संचालनालयाची 1208 पदे आहेत, म्हणजे 996 प्लस नवीन समायोजित 212 पदे, अशी 1208 पदांचा या ठिकाणी या अर्थ व सांख्यिकी संचालनालयामध्ये आपल्याला पदे हे पाहायला मिळत आहेत. त्यानंतर 430 मुख्य कार्यालय, प्रादेशिक कार्यालय 147, जिल्हा सांख्यिकी कार्यालयात 631 पदे या ठिकाणी असणार आहेत. अशा पद्धतीनं एकूण 1901 पदांचा हा आकृतीबंध आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामध्ये नवीन आकृतीबंधामध्ये संचालक हे पदनाम बदलून विशेष आयुक्त असं नाव केलेलं आहे. त्यानंतर अप्पर संचालक हे अतिरिक्त आयुक्त असतील, सहसंचालक मुख्य संशोधन अधिकारी हे सहआयुक्त, उपसंचालक वरिष्ठ संशोधन अधिकारी हे उपआयुक्त, अशा पद्धतीने हे नावामध्ये बदल देखील करण्यात आलेला आहे. नवीन आकृतीबंधामध्ये वेगवेगळ्या विभागाचा आकृतीबंध येतोय, त्यामध्ये अशा पद्धतीने नाव आपल्याला चेंज केलेली पाहायला मिळत आहेत. जसं की आपण कसं पाहतोय की तलाट्याचं ग्राम महसूल अधिकारी नाव केलं, परत क्लर्क होतं त्याचं महसूल अधिकारी नाव केलं, तशा पद्धतीनं नव्यानं आपल्याला हे अपडेट राहावं लागते, तसं हे अपडेट या ठिकाणी केलं जाते. तर अशा पद्धतीनं बघा हा आकृतीबंधाचं ड्राफ्ट या ठिकाणी सुरू होतंय पुढे. त्यानुसार नवीन पद जे अर्थ व सांख्यिकी ह्याच्यामध्ये 149 नवीन पदे या ठिकाणी पदांची वाढ होते. जिल्हा नियोजन समितीमध्ये 54 पदांची वाढ आहे. त्यानंतर अशी तब्बल 203 पदे नव्याने या ठिकाणी आपल्याला अर्थ व सांख्यिकी कार्यालयामध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर बघा एकूण आकृतीबंधानुसार सगळी पदं जी आहेत
ही नवीन जी आकृतीमानानुसार नवीन पदं वाढलेली आहेत. त्यामध्ये आयुक्त 1, विशेष आयुक्त 1, अतिरिक्त आयुक्त 6, सह आयुक्त 28, जिल्हा नियोजन अधिकारी 122, सहाय्यक संचालक लेखा 1, संशोधन अधिकारी सांख्यिकी अधिकारी सहाय्यक जिल्हा 243, लेखा अधिकारी 37, त्यानंतर सहाय्यक संशोधन अधिकारी 417, लघुलेखक निम्न श्रेणी 13, उपलेखापाल 0, आरेखक 1, सहाय्यक सांख्यिकी सहाय्यक 413, अन्वेषक 134, लिपिक टंकलेखक 183, वाहन चालक 88, शिपाई 148. ही जी पदं आहेत ही पदं या ठिकाणी स्टार केलेलं आहे बघा. त्यामुळे ही पदं निरसित केलेली आहेत, म्हणजे काय केलंय, काढून टाकलेली आहेत बघा. त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने 1901 पदांचा आकृतीबंध या ठिकाणी पाहायला मिळतोय. सध्याची मंजूर पदे आहेत 1745 आणि नव्यानं 156 वाढ होते 156 पदांची. तर अशी 1901 पदे या ठिकाणी आहेत. आता यामध्ये सगळ्यात महत्वाचं प्रत्येक ह्याच्यानुसार त्यांनी आकृतीबंधाचा ड्राफ्ट दिलेला आहे बघा. अर्थसांख्यिकी आयुक्तालय त्यांचा वेगळा ड्राफ्ट आहे बघा, त्याच्या अधीनस्थ जी कार्यालय आहेत त्यांचा. त्यानंतर अर्थसांख्यिकी कार्यालय मुंबई यांचा पण वेगळा ड्राफ्ट दिलेला आहे. त्यानंतर सुधारित आकृतीबंधानुसार कोकण म्हणजे जे प्रशासकीय विभाग आहेत त्यानुसार कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि एकूण टोटल कशा आहेत. तर बघा सगळ्यात जास्त आपल्याला पद विभागून दिलेले आहेत. तर बघा औरंगाबाद मध्ये 11 सध्याची मंजूर पदे आहेत आणि सुधारित आकृतीबंधानुसार 12, म्हणजे फक्त एकच पद आपल्याला वाढलेलं पाहायला मिळत आहे. म्हणजे अशा पद्धतीने एक एक पद सगळीकडे सगळ्याच विभागामध्ये आपल्याला वाढलेलं पाहायला मिळत आहे. त्यानंतर विवरणपत्र 3 मध्ये अशा पद्धतीनं हा सर्व मोठा आकृतीबंध या ठिकाणी जो पाहायला मिळतोय. तर अशा पद्धतीनं जी सगळ्यात महत्वाची 200 तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे किती पदं वाढलेली आहेत, नवीन पदे वाढलेली आहेत 156. तर नव्यानं जी 156 पदांची भरती या ठिकाणी त्यांना त्या विभागामध्ये करावं लागेल. हा आकृतीबंध अशा पद्धतीने आपल्याला दाखवत आहे. चला अशा पद्धतीने या विभागामध्ये भरती अर्थ व सांख्यिकी कार्यालयामध्ये तुम्हाला जी आता मी पद वाचून दाखवली होती, ज्या पदांची संख्या आणि ते पद, तर त्यानुसार ती पदभरती होईल. आणि येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस गव्हर्नमेंट त्याला मान्यता देईल त्यावेळेस अर्थ व सांख्यिकी संचालनाची स्पेशल भरती आपल्याला आलेली पाहायला मिळेल. तर 100 ते 150 जागापर्यंतची नवीन पदभरती आणि त्यानंतर अजून त्या विभागामध्ये निवृत्त होत असलेले कर्मचारी आणि ती जागा एक्स्ट्रा अशी मिळून एक 100 ते 150 200 जागांची जाहिरात स्पेशल या विभागाची आपल्याला आलेली पाहायला मिळेल. या ठिकाणी थांबूया, भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.